आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी शहरात विविध ठिकाणी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। परभणी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संपूर्ण देशभरात साजरा केला जात असताना परभणी शहरातील विविध ठिकाणी अनेक उपक्रम घेऊन हा उत्सव साजरा करण्यात आला। सामाजिक संस्था, विविध पक्ष संघटना यांच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। त्या ठिकाणी संविधान उद्देशिकेचे वाटप तसेच संविधानाच्या पुस्तिकेचे वाटप, जनजागृती मोहीम, सामूहिक संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन असे उपक्रम राबविले गेले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा गायक असणारे राहुल बराडे यांनी सुद्धा संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीत सादर करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजेश गायकवाड, रणजित मगरम, सुनीता साळवे इतरही पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देखील यावेळेस अभिवादन करत संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। सर्वांना सविनय जय भीम। आज संविधान दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या संविधानाच्या माध्यमातून जो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्याबद्दल बाबासाहेबांचे कितीतरी ऋणी असलो तरी ते का ऋण फिटणार नाहीत। त्यामुळे मी माझ्या 1-2 ओळीच्या माध्यमातून बाबासाहेबांप्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। चंदना परी तुझी जुनी कष्ट सोसले सा, चंदना परी तुझी जुनी कष्ट सोसले सा, ज्ञान सूर्य तूची अमुचा तूच बोधी वृक्ष, तूच बोधी वृक्ष, तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे, सुगंधा परी तव कीर्ती द्विगंतात वाहे, द्विगंतात वाहे, भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, सुगंधा परी तव कीर्ती द्विगंतात वाहे, द्विगंतात वाहे, भारतीय घटनेचा तू भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पिताना, भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पिताना, कंठ दाटून ये अमुचा पूरलोचनाना, पूरलोचनाना, कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप, गंधा परी तव कीर्ती द्विगंतात वाहे, द्विगंतात वाहे, भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, शिल्पकार आहे, शिल्पकार आहे। जय भीम, जय संविधान। भारतीय संविधानानिमित्त सर्वांना, सर्व बौद्ध बांधवांना, सर्व बहुजनांना माझ्या शुभेच्छा। आज जगातली लोकशाही पाहिली तर सर्वापेक्षा श्रेष्ठ लोकशाही आपल्या भारतामधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे। तर या संविधानाचा आणि या नियमावलीचा
काटेकोरपणे पालन करून आपण भारतीय संविधान कसं मजबूत करता येईल या अनुषंगाने आपण सर्वांनी, सर्व बहुजनांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे. या अनुषंगाने आजच्या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देतो. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज संविधान दिन हा सर्वांनीच साजरा केला पाहिजे. आपण जशी दिवाळी हे बाकीचे सण साजरे करतो, इतर सणापेक्षाही संविधान दिन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळ्या भारतीय नागरिकांना मी सांगू इच्छिते की हा दिन आपल्या सणासारखा साजरा करायला पाहिजे. आणि संविधान दिन हा नुसता साजरा करायचा नाही, तर त्याच्यामधले जे काही कर्तव्य आहेत त्याची अंमलबजावणी करणे हे सगळे आपल्या भारतीयांचं कर्तव्य आहे असे मी मानते. जे सर्व बांधवांना शुभेच्छा देते. थांबते. जय भीम. संविधान दिन हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संविधानानं आपल्याला मौलिक अधिकार दिलेले आहेत. या अधिकारामुळे आपण 18 पगड जाती धर्माचे लोक एकत्रित राहून नांदतो. आणि जगातील सर्वात मोठी जी लोकशाही आहे ती भारतामध्ये आहे. या संविधानाने लोकशाही दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले तळागाळातल्या सामान्य माणसापासून तर मोठ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत बाबासाहेबांनी संविधानामध्ये सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. समता, बंधुत्व, समानता हे सगळं दिलेलं आहे. या संविधान महोत्सव साजरा करत असताना सगळ्या बहुजनांना मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.